नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संभाजी ब्रिगेडसह शेतकऱ्यांचे चटणी भाकर आंदोलन। राज्य सरकारने जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्वरित अटी व शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा। शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे कृषी मंत्र्यांनी मंजूर केलेले रखडलेले पीक विम्याचे पैसे तात्काळ खात्यावर जमा करावेत यांसह अन्य मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड आणि शेतकऱ्यांनी ठेचा भाकर खाऊन आंदोलन केले आहे। यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। सुरुवातीला संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने चटणी भाकर आंदोलन जिल्हाधिकाऱ्यासमोर सुरू आहे। शेतकऱ्याचे जे विविध प्रश्न आहे, कर्जमुक्ती झाली पाहिजे, ठिबक सिंचन तुषार सिंचनाचं रखडलेलं अनुदान मिळालेलं पाहिजे, पीक विमा प्रलंबित आहे तो मिळाला पाहिजे, सोयाबीन आणि कापसाला 8,000 सोयाबीनला आणि 12,000 कापसाला भाव मिळाला पाहिजे, ते द्यायला सरकार नाही। सरकार कुठलंही असो, निवडणुका येतात जातात, सरकार येतं जातं, परंतु हा जो जगाचा पोशिंदा आहे कष्टकरी बळीराजा हा कायम उपाशी आहे, अशी या ठिकाणी परिस्थिती आहे। आताची जर परिस्थिती पाहिली तर 3,500-4 हजार सोयाबीन विकणं म्हणजे शेतीला लावलेला खर्च सुद्धा या ठिकाणी निघत नाही। त्यामुळे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहेत आणि शेतकरी कायम जे सरकारला वाटतं की निवडणुका झाल्यावरही आंदोलनाच्या भूमिकेत का असतो, तर त्याचं कारण हे आहे की शेतकऱ्याचे मूळ प्रश्न कोणतेही सरकार सोडवायला तयार नाही। त्यामुळे संभाजी ब्रिगेडनं आज या आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी उपसलेला आहे।